ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत मान्यवरांनी डॉक्टर पवार यांच्या आठवणींना आणि त्यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी बोलताना विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार हे इतिहासाचे संशोधन आणि लेखन हे आपलं जीवनकार्य म्हणूनच करीत होते असं सांगितलं. इतिहासामध्ये जे घडलंय ते प्रामाणिकपणे पुराव्यानिशी मांडण्याचं काम करत होते. शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणून त्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत संशोधन केंद्रामध्ये त्यांनी भरीव योगदान दिलं. त्यांच्या निधनामुळं शिवाजी विद्यापीठाची भरून न येणारी हानी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील यांनी डॉक्टर पवार हे दस्तऐवजांना महत्त्व देणारे, वस्तुनिष्ठ इतिहासाची मांडणी करणारे मान्यताप्राप्त इतिहासकार होते असं सांगितलं. डॉक्टर पवार यांनी व्यक्त केलेल्या मताला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महत्त्वाचं स्थान होतं. त्यांचा एक ग्रंथ हा एक स्वतंत्र प्रकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभाग प्रमुख डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर रघुनाथ ढमकले, डॉक्टर नीलांबरी जगताप, डॉक्टर देविका राणी पाटील, सचिन घोरपडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत डॉक्टर पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य अमरसिंग राजपूत, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, इतिहासप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.